नमस्कार सगळ्यांना. मी सुशील आणि लॅमाफेरा लेवल 1चं जे हिलिंग सेशन जे आहे ते त्याच्या डेमोसाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे, ज्याच्यामध्ये मी आता सेल्फ हिलिंग करणार आहे. सो इकडे तुम्ही बघू शकता मी ही अरेंजमेंट केली आहे. इकडे आपल्या मास्टर बुद्धांचा फोटो आहे, तुपाचा दिवा आहे आणि माझं किट जे आहे याच्यामध्ये इकडे मी आता मरून क्लॉथ वापरतोय. माझे ग्राउंडिंग स्टिक्स आहेत आणि त्याच्यात सोबत मी हा जो सेल्फ हिलिंग करतोय तर सेल्फ हिलिंग हा माझा स्वतःचा फोटो आहे. तुम्ही बघू शकता की फोटो जो आहे हा ॲज पर गायडन्स फुल लेंथ फोटोग्राफ आहे, बेअर फूट फोटोग्राफ आहे. सो काय शूज किंवा सँडल्स वगैरे न घालता नॉर्मल जो आपला फोटो आहे तो असा फोटो आपण यूज करायचा आहे सेल्फ हिलिंगसाठी. डॉक्टर ज्योती मॅडम तिकडचाच फोटो आहे हा. आणि आता सुरुवात करताना आपल्याला मास्टर बुद्धांना इव्होक करायचं आहे की आणि आपले जे डायटीज असतील सर्वांना, एंजल्स असतील सर्वांना आपल्याला इव्होक करायचं आहे आणि ही जी हिलिंग आहे त्या हिलिंग आपल्या माध्यमातून ते येऊन हिलिंग करतील ही प्रार्थना आपण सर्वप्रथम करायची आहे. त्यानंतर जो आपला किट आहे तो क्लीन्स करायचा आहे, त्याला एनर्जाइज करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ज्या रूममध्ये आपण हिलिंग प्रॅक्टिस करणार आहोत त्या रूमला आपण एनर्जाइज करणार आहोत. सो सर्वात पहिले मी मास्टर बुद्ध आणि माझ्या डायटीजना प्रे करून ह्या हिलिंगमध्ये सहभाग घेण्यासाठी त्यांना मी इव्होक करणार आहे. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. मास्टर बुद्धा व माझे डायटीज, माझे जे एंटिटीज आहेत, एंजल्स आहेत, तुम्ही सर्वांनी या आणि माझ्या माध्यमातून माझं ही जी हिलिंग प्रोसिजर आहे ती पूर्ण करा. माझं जे हिलिंग किट आहे आणि ही जी रूम आहे ती एनर्जाइज करण्यासाठी तुम्ही हेल्प करा. किट क्लीन्स करताना किंवा किट हील करताना आपल्याला जे लेवल 1चे जे आपले सिम्बल्स आहेत 6 सिम्बल्स ते प्रत्येक सिम्बल आपल्याला आपल्या किटवरती ड्रॉ करायचा आहे आणि प्रत्येक सिम्बल ड्रॉ केल्यानंतर तो 3 वेळा आपल्याला रिपीट करायचा आहे. अनुमा अनुमा अनुमा. आमीन आमीन आमीन. त्र्यंबकम त्र्यंबकम त्र्यंबकम. वक्रतुंड वक्रतुंड वक्रतुंड. न्यास न्यास न्यास. आयुषी आयुषी आयुषी. आता माझं किट जे आहे ते मी क्लीन्स केलं आहे. आता जी आपली बर्निंग स्टिक आहे आणि आपली जी बोधी स्केचूमाळा आहे ती मी बर्निंग स्टिक माझ्या राईट हँडमध्ये येणार आणि जी बोधीमाळा आहे ती मी लेफ्ट हँडमध्ये पकडणार. त्यानंतर आता ही जी रूम आहे ती मी क्लीन्स करणार. रूम क्लीन्स करताना जिकडून आपण सुरू करणार आहे तिथे सुरू केल्यानंतर अँटी क्लॉकवाईज उलट्या दिशेने आपल्याला त्या रूमचे 4ही कॉर्नर जे आहेत ते एनर्जाइज करून घ्यायचे आहेत. त्याचप्रकारे वरचं जे सीलिंग आहे आणि खालचं जे ग्राउंड आहे ते आपल्याला क्लीन्स करून घ्यायचं आहे आणि ज्या ठिकाणी आपलं ज्याला आपण हील करणार आहोत तो पर्सन ज्या बेडवरती किंवा त्या मॅटवरती जे असेल तीसुद्धा आपल्याला हील करून घ्यायची आहे. ही मॅट प्लास्टिक किंवा रबर या मटेरियलची नसली पाहिजे, याची काळजी आपण घ्यायला हवी. सो असं समजू की माझ्या राईट हँडमध्ये बर्निंग स्टिक आहे आणि लेफ्ट हँडमध्ये हे बोधीमाळा आहे. सो रूमच्या कॉर्नर्सना किंवा 4ही कॉर्नर्सला अँटी क्लॉकवाईज हे करायचं आहे आणि त्याच्यामध्ये 2 सिम्बल आपल्याला यूज करायचे. पहिला म्हणजे आपला अलुमा
दुसरा म्हणजे अमीन. असे हे चारही कॉर्नर जे आहेत ते मी रूमचे क्लीन्स करणार आहे. अलुमा अलुमा अलुमा, अमीन अमीन अमीन, 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 अलुमा अलुमा अलुमा, अमीन अमीन अमीन. आणि जेव्हा आपण किट क्लीन्स करतो किंवा जेव्हा आपण प्रेयर करतो त्यावेळेला आपल्याकडे जर बेल असेल, जसं साऊंडिंग बोल असेल, त्याची फ्रिक्वेन्सी एक खूप चांगल्या प्रमाणामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या सराउंडिंगमध्ये पसरवते. सो इकडे बेलच्या ऐवजी मी बॅकग्राऊंड म्युझिकमध्ये एक साऊंडिंग बेलचा जो म्युझिक आहे त्याचा वापर मी इकडे करत आहे. आणि आता आपण आपल्या मास्टर बुद्धांना आणि आपल्या ज्या इतर डायटीज ज्या आहेत त्यांना इव्होक केलेला आहे, आपला किट क्लीन्स केला आहे, आपली रूम एनर्जाइज केलेली आहे. आता आपण हिलिंगला सुरू करू शकतो. हील करायच्या आधी आपल्याला ही प्रेयर करायची असते, आपला इंट्युशन सेट करायचा असतो की आपण ज्यांना हिलिंग देणार आहोत त्याचे इंटेन्शन सेट करून आपल्याला आपल्या मास्टर बुद्धांना सांगायचं असतं की तुम्ही या आणि आपल्या माध्यमातून त्यांना हील करा. ठीक आहे. सो आता हा फोटो जो आहे, हा फोटो जर बघितला तर ह्या दिशेने त्या जो हील करणार आहे असं समजून की इकडे त्यांचं डोकं आहे ज्याला आपण हील करणार आहोत. सो हा फोटो मी असा ठेवला आहे आणि याला मी जो आपला मरून क्लॉथ आहे त्याच्यामध्ये कव्हर करतो. तर असं समजा की ज्याला मी हील करणार आहे त्यांच्यावरती मी हा मरून क्लॉथ स्प्रेड केला आहे, जसं आपण चादर हे करतो तसा इकडे ठेवला. आता ग्राउंडिंग स्टिक्स ज्या आहेत, ग्राउंडिंग स्टिक्स ह्या 4 ग्राउंडिंग स्टिक्स असतात. तुमचा जो शोल्डर आहे प्रत्येक शोल्डरच्या पाठी म्हणजे इकडे एक, तसंच इकडे एक आणि गुडघे जे आहेत गुडघ्यांच्या पाठी तिकडे ह्या 4 स्टिक्स लावायच्या आहेत. सो असं समजूया की इकडे ही एक स्टिक लावली, स्वतः ग्राउंडिंग स्टिक्स लावल्या आहेत. ग्राउंडिंग स्टिक्स कसं की निगेटिव्ह एनर्जी आपण मरून कलर यासाठी यूज करतो बिकॉज ज्या निगेटिव्ह एनर्जीज आहेत त्या इम्पॅक्ट नाही करणार आपल्याला एज वेल एज ज्याला आपण हिलिंग करतो त्यांना. आणि ग्राउंडिंग स्टिक्स यासाठी की ज्या निगेटिव्ह एनर्जी असतील, ज्या एक्सेस एनर्जी असतील, डिस्कम्फर्टिंग एनर्जी असतील त्या सरळ त्यांची ग्राउंडिंग होईल म्हणजे त्या धरणी मातेकडे जातील. त्याचा आपल्या किंवा ज्याला आपण हिलिंग देतोय त्या व्यक्तीला त्याचा त्रास होऊ नये यासाठी आपण ग्राउंडिंग स्टिक्स वापरतो. आता असं समजूया की त्यांचं डोकं इकडे आहे. सो मी आता इकडे उभा आहे. आता माझ्या जसं मी सांगितलं माझ्या राईट हँडमध्ये आपली बर्निंग स्टिक आहे, लेफ्ट हँडमध्ये ती स्केचू माळा आहे, बोधी माळा आहे. सो त्या आपल्याला आपल्या थर्ड आयवरती लावायच्या. थर्ड आयवरती लावून आपल्याला एक इंटेन्शनची प्रेयर आपल्याला इकडे प्रे करायची असते, ज्याच्यामध्ये त्या व्यक्तीचं नाव, जर सेल्फ हिलिंग करत असाल तर स्वतःचं नाव घ्यायचं आणि आपलं इंटेन्शन सेट करायचा की तुम्ही काय इंटेन्शननी किंवा काय पर्पजसाठी त्यांना हिलिंग देत आहात. सो इकडे फॉर एक्झाम्पल आता मी सेल्फ हिलिंग करतोय तर ह्याच्यामध्ये माझं इंटेन्शन असं असेल की मला माझे चक्रास जे आहेत सगळे चक्रास आणि मला माझा ऑरा क्लीन्स करायचा आहे, हील करायचं आहे.
सो ते इंटेन्शन प्रेयर मी इकडे प्रे करणार आणि इकडे पुन्हा आपण आपल्या मास्टर्सना, मास्टर बुद्धांना आणि आपल्या डायटीजना इकडे त्यांचं स्मरण करून आपण त्यांना रिक्वेस्ट करायची किंवा विनंती करायची की आपण फक्त माध्यम आहोत, हिलिंग त्यांना येऊन आपल्याला हील करायचं आहे. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. मास्टर बुद्धा व माझ्या डायटीज आणि माझे एंजल्स रिक्वेस्ट करतो की तुम्ही या आणि या हिलिंग प्रोसेसमध्ये मला ॲज अ माध्यम समजून तुम्ही या आणि इकडे माझी हिलिंग करा. ही हिलिंग मी यासाठी करत आहे की माझे जे चक्राज आहेत ते अलाइन राहतील, माझे सर्व चक्र ॲक्टिव्ह होतील आणि ही हिलिंग जी आहे ही मी लांब फेऱ्याच्या ह्या 2.5 फेऱ्यामध्ये कंप्लीट करेन. आता माझे 2.5 फेरे कंप्लीट झालेले आहेत. सो आता मी प्रत्येक सिम्बल हिलिंगसाठी यूज करून हील करू शकतो. सो आता हिलिंग प्रोसेस सुरू करताना तर इकडे आपण आपलं इंटेन्शन पण सेट करून झालं. आता आपण ॲक्च्युअल हिलिंगला सुरुवात करू शकतो. सो आपले जे 6 सिम्बल्स आहेत त्यातला पहिला सिम्बल म्हणजे अलुमा. अलुमा हा पहिले 3rd आयवरती आणि हार्ट चक्रावरती आपल्याला ड्रॉ करायचा आहे. अलुमा अलुमा अलुमा. अलुमा अलुमा अलुमा. तशाच प्रकारे आता आम्ही जो सेकंड सिम्बल आहे आपला तो आपल्याला 3rd आयवरती, हार्ट चक्रावरती, दोन्ही गुडघ्यांवरती आणि दोन्ही फीट पायाच्या तळव्यांवरती तो आपल्याला ड्रॉ करायचा असतो. आमीन आमीन आमीन. 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 आता येतो तिसरा सिंबल जो आहे त्र्यंबकम. त्र्यंबकम हा असा सिंबल आहे जिथे आपण हिलिंग अशी देतो की जेवढ्या पण आपल्या बॉडीमध्ये किंवा ज्याचं आपण हिलिंग करतो त्याच्या बॉडीमधले जे आपण निगेटिव्ह किंवा डिस्कम्फर्टिंग एनर्जीज असतील त्या सगळ्या एकत्र येतील त्याच्या नेवल चक्रावरती. सो याच्यामध्ये आपण त्याचे सगळे निगेटिव्ह एनर्जीज आधी नेवल चक्रापर्यंत आणतो आणि नेवल चक्रामधून आपण त्या युनिवर्सला पाठवतो. सो जेव्हा ही आपण एकत्र आणतो त्याच्या आधी आपल्याला त्यांच्या 3rd आयवरती त्र्यंबकम हा सिम्बॉल ड्रॉ करून 3 वेळा म्हणायचा आहे. त्यानंतर त्यांच्या आपण असं हिलिंग करताना असं मनामध्ये असं इंटेन्शन आणायचं की जे निगेटिव्ह किंवा डिस्कम्फर्टिंग एनर्जीज आहेत ते त्यांच्या चक्रामधून ते त्यांच्या नेवल चक्र दॅट इज मणिपूर चक्रामधून आपण बाहेर काढत आहोत. सो पहिले आता मी 3rd आयमध्ये त्र्यंबकमचा सिम्बॉल ड्रॉ करणार आहे. त्र्यंबकम त्र्यंबकम त्र्यंबकम. माझ्या शरीरामध्ये माझ्या चक्रांमध्ये ज्या काही निगेटिव्ह आणि डिस्कम्फर्टिंग एनर्जीज आहेत त्या आता मी माझ्या नेवल चक्रापर्यंत जमा झाल्या आहेत. त्या आता मी युनिवर्सकडे पाठवत आहे. आता त्र्यंबकम हार्ट चक्रावरती आपल्याला ड्रॉ करायचं आहे. त्र्यंबकम त्र्यंबकम त्र्यंबकम. ह्या ज्या निगेटिव्ह एनर्जी आहेत त्या सगळ्या मी माझ्या नेवल चक्रामधून युनिवर्सला पाठवल्या आहेत.
आता त्र्यंबकम नंतर सिम्बॉल जो आहे तो वक्रतुंड सिम्बॉल आहे, ज्याच्यामध्ये आपण आपला जो ऑरा आहे म्हणजे ह्या निगेटिव्ह एनर्जीज गेल्या आहेत आता आपली बॉडी, आपला ऑरा आणि आपले चक्रास प्युअर झालेले आहेत, हील झालेले आहेत. सो आता आपल्याला हे लॉक करायचे आहे. सो त्यासाठी जो वक्रतुंड जो सिम्बॉल आहे तो आपल्याला आपल्या थ्रोट चक्रापासून ते रूट चक्रापर्यंत ड्रॉ करत आपल्याला आपले सगळे चक्र लॉक करायचे. वक्रतुंड वक्रतुंड वक्रतुंड. आता ज्या नेगेटिव्ह एनर्जीज किंवा डिस्कम्फर्टिंग एनर्जीज आपण काढल्या, या सगळ्या आपल्याला युनिवर्सकडे पाठवायचे आहेत. आपल्या जवळ किंवा आपल्या आजूबाजूला त्या ठेवायचे नाही आहेत. सो ह्या एनर्जीज युनिवर्सकडे पाठवण्यासाठी आपण यूज करतो न्यासचा सिम्बॉल. सो आता न्यासचा सिम्बॉल आपण तो प्रॅक्टिस करताना नेवल चक्रावरती फोकस करायचा आहे. ज्याला आपण हिलिंग देतो त्याच्या नेवल चक्र थ्रू आपण त्या सगळ्या युनिवर्सला पाठवतो. न्यास न्यास न्यास. हा जो सिम्बॉल आहे तो मिनिमम आपल्याला 21 टाइम्स हा प्रॅक्टिस करायचा असेल. 21 टाइम्स, त्याच्यापेक्षाही जास्त तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. जर तुम्हाला असं वाटलं की हा सिम्बॉल तुम्हाला जास्त वेळ ड्रॉ करायचा असेल तर जास्त वेळ करू शकता, बट मिनिमम 21 वेळा आपल्याला प्रॅक्टिस करायचं आहे. आता आपण असं समजूया की आपल्या ज्या नेगेटिव्ह एनर्जीज आहेत ते सगळे आपण युनिवर्सकडे पाठवले आहेत. बट जेव्हा आपण वक्रतुंड हा सिम्बॉल यूज केला होता तेव्हा आपण आपले ऑरा जे होते ते लॉक केले होते किंवा चक्रा जे होते ते लॉक केले होते. सो आता आपल्याला ते अनलॉक करायचे. तर लॅमाफेरामध्ये हे असं एक एबिलिटी आहे जिकडे आपल्याला आपल्या टचचा वापर करावा लागतो. सो चक्राज अनलॉक करायला आपल्याला ज्याला आपण हील करतो त्याच्या पायाच्या तळव्यांना 3 वेळा टच करायचं आहे. त्यानंतर त्यांच्या थर्ड आयला 3 वेळा टच करायचं आहे. आता असं समजू की मी पुन्हा जे माझे चक्राज आहेत ते मी अनलॉक केलेले आहेत. आता आपल्याला आपला लास्ट जो सिम्बॉल आहे आयुषी तो ड्रॉ करून आपल्याला ब्लेसिंग द्यायचे ज्यांना आपण हील करतो त्यांना. आयुषी हा सिम्बॉल पूर्ण बॉडीवरती झाला पाहिजे. आयुषी आयुषी आयुषी. हिलिंगची प्रोसेस झाल्यानंतर काही वेळ 5 मिनटं 10 मिनटं ज्याला आपण हिलिंग देतो त्यांची बॉडी काम होईपर्यंत त्याला काही वेळ आपण तसंच शांतपणे आराम करायला जायचं आहे. काही हालचाल नको. त्याची बॉडी त्याचं माइंड तेवढ्यासाठी रिलॅक्स होईपर्यंत आपण वाट बघायची असते. त्यानंतर आता असं समजूया की हिलिंग ही प्रोसिजर झालेली आहे. ठीक आहे. हिलिंग झाल्यानंतर आता जो किट आपण वापरला तो पुन्हा आपल्याला क्लीन्स करायचा आहे आणि तो आपल्याला ठेवायचा आहे साईडला. सो आता ही माझी जी हिलिंग झाली आहे त्याच्यानंतर मला मास्टर बुद्धांना प्रे करायचं आहे की म्हणजे
एक ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचं आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला माध्यम बनवून ते आले आणि त्यांनी हिलिंग केलं आहे. सो आता जी ही क्लोजिंग प्रेयर जी आहे, ग्रॅटिट्यूडवाली प्रेयर जी आहे ती आता मी म्हणणार आहे. धम्मं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. मास्टर बुद्ध व माझे डॅडी, माझे एंजल्स, मला माध्यम बनवून मी या हिलिंगमध्ये सपोर्ट केला व ही हिलिंग पूर्णपणे सक्सेसफुल पूर्ण करून घेतली. याबद्दल मी तुमचा आभारी आहे. या धरणी मातेचा मी आभारी आहे. एका एनर्जीज त्यांनी ग्राउंड करून घेतल्या त्यासाठी धरणी मातेचा मी आभारी आहे. आता पुन्हा आपल्याला सगळे आपले जे किटमधले जे आहेत, क्लॉथ झालं, बर्निंग स्टिक झालं, ग्राउंडिंग स्टिक झाल्या, स्केचूमाळा आहेत, त्या सगळ्या एकत्र ठेवायच्या आणि प्रत्येक हिलिंग केल्यानंतर जो आपला किट आहे तो आपल्याला क्लीन्स करायचा असतो. किट क्लीन्स करताना परत आपल्याला जे आपले 6 सिम्बल्स आहेत ते किटवरती ड्रॉ करायचे असतात. हनुमा हनुमा हनुमा, आमीन आमीन आमीन, त्र्यंबकम त्र्यंबकम त्र्यंबकम, वक्रतुंड वक्रतुंड वक्रतुंड, न्यास न्यास न्यास, आयुषी आयुषी आयुषी, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. सो हा व्हिडिओ म्हणजे फर्स्ट टाइम रेकॉर्ड करतो मी असा व्हिडिओ. सो हा व्हिडिओ तुम्ही पेशंटली बघण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी तुमचे खूप खूप आभार. हा व्हिडिओ बनवण्याचा माध्यम एकच आहे की ज्या प्रकारे मी प्रॅक्टिस करतो, जे लॅमाफेरा जो लेवल 1चा जो सेशन आहे किंवा जशी हिलिंग मी प्रॅक्टिस करतो सेल्फ हिलिंग, जर याच्यातून तुम्हाला काही म्हणजे ॲड करा वाटला तुमच्या प्रेयर्समध्ये किंवा ज्या प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस करत असाल त्यामध्ये जर तुम्हाला वाटलं की अशा प्रकारे आपण प्रेयर करू शकतो, सो ही तुम्ही फॉलो करू शकता आणि तुम्ही पण हिलिंग एक चांगल्या प्रकारे देऊ शकता. आणि जी सेल्फ हिलिंग असते, सेल्फ हिलिंग आपण कंटिन्यू करू शकतो. कंटिन्यू मिनिमम 7 दिवस आपल्याला म्हणजे ही प्रॅक्टिस करावी लागते. स्वतःसाठी आधी 21 डेज करावी लागते. त्यानंतर इतर कोणावर जर तुम्ही हील करत असाल तर त्यांना तुम्ही 7 दिवस कंटिन्यू हील करायचं असतं. त्यानंतर ऑब्झर्व करायचं की हिलिंगचा प्रोग्रेस कसा आहे आणि मग ॲज पर रिक्वायरमेंट तुम्ही त्यांना पुन्हा हील करू शकता. ओके, सो थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि डॉक्टर ज्योती मॅडम यांना पण थँक्यू की लामाफेरा त्यांनी लेवल 1चा खूप सुंदर प्रकारे आम्हाला हे सेशन शिकवले हिलिंगचे. म्हणून आम्ही म्हणजे माझ्यासारखे बाकीचे जे इतर विद्यार्थी आहेत ऑनलाईन आणि ऑफलाईनवाले ते असं म्हणजे चांगलं हिलिंग करू शकले. त्यांनी एवढं चांगलं शिकवलं की ते पहिल्या ह्याच्यामध्येच आम्हाला सगळं बरोबर पार्ट झालं किंवा प्रोसेस एक अंडरस्टँड झाली. सो त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आणि जसं लेवल 1 झालं तर तसंच डेफिनेटली लेवल 2 आणि लेवल 3 जे आहेत तसे शिकून एक चांगलं सक्सेसफुल हीलर बनवू आपण सगळेच. सो ऑल द बेस्ट टू ऑल. थँक्यू.